मित्रांनो, मी रोहन दुधाळे. स्वागत आहे तुमचे आमच्या युट्यूब चॅनलवर. आज आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे प्रत्येक एक्झामसाठी एकदम महत्त्वाचा आहे. कुठलं पण गणित असू दे, ह्या टॉपिक शिवाय आपण कोणतंही गणित सोडवू शकत नाही. एकदम बेसिक क्रिया जे आपण शाळेमध्ये शिकतो ते मी तुम्हाला एका छोट्याशा व्हिडिओमध्ये पूर्णपणे समजावून सांगणार आहे. तर सर्वांनी लक्ष द्यायचं. काय जे बेसिक रूल्स आहेत ते आपण शिकूया आणि त्याच्यावरचे काही उदाहरण सोडूया, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होतील. तर बघा, आपण काय पहिला नियम आपण अधिक अधिकचा घेऊया. अधिक अधिकचा घेऊया. तर बघा, असं समजा पहिलं उदाहरण असं आहे, +3 अधिक अधिक 5. तर उत्तर काय येणार याचं? 8. दोन्हीची बेरीज येणार. तर हे झालं अधिकचा नियम. अधिकच्या नियम मध्ये जे उत्तर येईल ते कायम अधिक मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह मध्येच येतं. तर बघा, आता आपला अधिकचा नियम झाला. तर बघा, अधिक अधिक नियम झाला म्हणजे कसं आहे, उदाहरणार्थ आपण धरा 6 + 3 लिहिलो तर काय येणार? 9 येणार. उदाहरण लिहा 4 + 6 लिहिलो तर किती येणार? 10 येणार. ही जी उदाहरण झाली. तर आज दुसरा नियम काय बघूया आपण, वजा अधिक झालं किंवा वजा वजा झालं तर काय व्हायला पाहिजे. तर बघा, असं आहे समजा +3 अधिक 5. तर असल्यावेळी काय करायचं, यांची कायम ही वजाबाकीच होते, हे फिक्स लक्षात ठेवायचं. परंतु चिन्ह जे आहे ते मोठ्याचं चिन्ह येतं. म्हणजे कसं, आता या 3 आणि 5 पैकी मोठा कोण आहे? तर 5 हा मोठा आहे. तर चिन्ह हे 5 येणार म्हणजे प्लस चिन्ह येणार आणि यांची वजाबाकी होणार म्हणजे 5 मधनं 3 गेले, राहिले 2. तर याच्यावरती आपण उदाहरण बघूया. उदाहरण म्हणजे काय, आता उदाहरण असं समजा असं आहे 3 - 5 आहे. तर उत्तर काय येणार? तर मोठ्याचं चिन्ह म्हणजे कसं, 5 हा मोठा अंक आहे आणि याचं चिन्ह काय? वजा आहे. आणि 3 हे प्लस मध्ये आहे म्हणजे अधिक मध्ये आहे. तर मोठ्याचं चिन्ह येणार म्हणजे वजा आणि यांची वजाबाकी तरी फिक्स होणारच आहे म्हणून -2. बघा, एक चिन्ह फरक झाल्यामुळे उत्तरात किती बदल झाला. तर अजून एक गणित त्या टाइप मध्ये घेऊया आपण. तर बघा, -25 अधिक 10. तर याचं उत्तर किती येणार? तर बघा, मोठं कोण आहे 25 आणि 10 मधलं? तर 25 हे मोठं आहे. तर चिन्ह काय येणार? 25 चिन्ह म्हणजे वजा चिन्ह येणार. हे तर फिक्स झालं. तर बघा, 25 मधनं 10 गेले तर राहिले किती? 15. वजा चिन्ह फिक्स झालेलंच आहे म्हणून यांची वजाबाकी तर होणारच म्हणून याचं उत्तर काय येणार? -15. हे जर उदाहरण आहे. म्हणजे याच्यावर कसं होणार, तुम्हाला चिन्ह इकडे जरी दिला किंवा इकडे जरी दिला तर रूल तोच राहतो. तर बघा, आता पुढचे नियम काय आहेत? अधिक वजाबाकी झालं. आता बघा, दोन्ही वजा वजा असले तर काय होणार? म्हणजे समजा असं आहे +3 आणि -5. तर काय होणार? असल्यावेळी ज्यावेळी दोन्ही चिन्ह वजा वजा असतं तर यांची बेरीज होते, हे लक्षात ठेवा. 3 अधिक 5 बरोबर येणार 8. परंतु चिन्ह हे वजाचं येतं. हे एकदम महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे कसं, +3 - 5 बरोबर -8. आता ह्याच टाईपमध्ये आपण गणित घेऊया. -4 - 7. तर उत्तर काय येणार? ह्यांची बेरीज होणार 7 आणि 4 11 आणि चिन्ह वजा. तसंच दुसरं बघा, -9 - 6. तर उत्तर किती येणार? -15. वजा वजा असल्यामुळे बेरीज झाली परंतु चिन्ह हे वजाच आलंय. तर हे आपले झाले अधिक आणि वजाबाकीचा. तर काही काही गणिताचे गुणाकारामध्ये काय फरक पडतो ते आता आपण गुणाकारामध्ये बघूया की काय होतं ते. तर बघा, आता गुणाकारामध्ये काय होतं ते. समजा दोन्ही चिन्ह अधिक अधिक म्हणजे संख्याचं जे चिन्ह आहे ते अधिक अधिक आहे. म्हणजे कसं, 3 × 5 आहे समजा. तर 3चं चिन्ह काय आहे? प्लस आहे म्हणजे अधिक आहे. 5चं चिन्ह काय आहे? प्लस आहे म्हणजे अधिक आहे. तर यांचा गुणाकार होणार 3 × 5 = 15. दोन्ही अधिक अधिक आहे म्हणून उत्तर पण अधिक मध्ये राहणार. अधिक काय लिहायची गरज, ज्यावेळी चिन्ह नसतं तर ते अधिक असतं, त्यामुळे नाही लिहिलं तर चालते. हे तुम्हाला कळण्यासाठी मी फक्त अधिक असं लिहिलंय. तर बघा, आता काय वेळ असं येतं -3 × 5. वजा असते त्यामुळे आपण तर ब्रॅकेट करून टाकूया, कारण कसं आहे वजा गुणले असं कळणार नाही काय वेळ, त्यामुळे आपण ब्रॅकेट करूया. तर बघा, ज्यावेळी बघा एक चिन्ह बघा वजा आहे, दुसरं चिन्ह बघा अधिक आहे. तर गुणाकार हा फिक्स होणारच आहे परंतु चिन्ह हे वजाबाकीचं येईल, हे लक्षात ठेवा तुम्ही. -15. या टाइप मध्ये आपण एखादं उदाहरण घेऊन बघूया जेणेकरून तुम्हाला कन्सेप्टच पूर्णपणे क्लिअर होईल. तर बघा, आता हे वजा आहे. आता समजा आपण असलेलो 6 × -7. हे ब्रॅकेट का लिहिलं, कारण गुणिले आणि वजा एकत्र आले येईल म्हणून मी ते ब्रॅकेट करून लिहिले, तुम्हाला कळू दे म्हणून. म्हणजे 6 × 7 म्हणजे उत्तर काय येणार?
42 हा गुणाकार येते, परंतु एक वजाबाकी चिन्ह आलं म्हणून वजा 42. या टाईपनं आपण अजून एक घेऊया. -8 गुणिले 5 तर किती येणार? तर बघा 8 गुणिले 5 बरोबर 40 आणि चिन्ह एकच वजा असल्यामुळे वजा 40. तर बघा हे आलं गुणाकारचे नियम. त्यामध्ये एखादं चिन्ह वजा असेल. जर दोन्ही चिन्ह वजा आले तर काय होईल ते बघा. आता समजा असं आहे आपल्याला -3 गुणिले -5 तर काय येणार आहे? -3 आणि -5 असं असेल तर काय करणार? गुणाकार हा करायचाच आहे आपल्याला, 15 तर येणारच आहे, परंतु चिन्ह काय येईल? ज्यावेळी 2 वजा येईल त्या उत्तर हे +15 मध्ये येतं. हे तुम्ही ध्यानात ठेवा. ज्यावेळी 2 वजा मध्ये येईल त्यावेळी उत्तर हे प्लस येतं आणि गुणाकार हा होणारच, म्हणजे 3×5 15. म्हणजे काउंट किती झालं बघा, हा एक 2 मध्ये झालं. 2 ज्यावेळी गुणाकार होईल वजावजांचे गुणाकारमध्ये, अधिक मध्ये नियम असा नव्हता. अधिक मध्ये काय होतं? 2 वजा म्हणजे असं होतं -3 -5 तर यांची बेरीज होत होती, परंतु चिन्ह हे वजा येत होतं. गुणाकारामध्ये तसं नाही आहे. 2 वजा होईल त्यावेळी चिन्ह हे प्लस मध्ये येतं आणि गुणाकार हे येतं. तर बघा आता हे 2 मध्ये झालं. समजा काय काय वेळा आपल्याला गणित हे असं पण देतात की बघा, तुम्ही उदाहरण सांगतो तुम्हाला. -3 गुणिले -5 गुणिले -6 तर ह्याचं उत्तर काय येणार? तर बघा यावेळी किती चिन्ह झाले बघा, 1 वजा 2 वजा, परंतु ह्यात मध्ये बघा 1 2 3 तर काय येणार? ज्यावेळी गुणाकारामध्ये 3 वेळा वजा येतं, ज्यावेळी गुणाकारामध्ये 3 वेळा वजा येतं त्या उत्तर हे वजामध्येच येणार. हे लक्षात ठेवा. ज्यावेळी 3 वेळा येतं, ज्यावेळी बघा 1 2 3 वेळा वजा येतं त्यावेळी उत्तर हे वजामध्ये येतं. म्हणजे कसं येणार बघा, 3 गुणिले 5 15, 15 गुणिले 6 15 सक किती? 90. म्हणजे उत्तर हे 90 येणार आणि चिन्ह हे वजा येणार. म्हणजे आता वजा आणि प्लस कसा ठरवायचा आपण, त्यासाठी तुम्हाला सांगतो काय करायचं. असं लक्षात ठेवायचं, तुम्हाला सम आणि विषम संख्या माहितीच असणार आहे सर्वांना. सम म्हणजे काय आणि विषम म्हणजे काय? ज्यावेळी 2 4 6 8 10 म्हणजे या पटीत येईल वजाबाकीचं चिन्ह त्यावेळी उत्तर हे प्लस मध्ये येतं. इथं बघा इथं, म्हणजे बघा इथं एकदा वजा आला, इथं एकदा वजा झाला, म्हणजे उत्तर किती? 2 वेळा वजा झालं, म्हणजे उत्तर काय येणार? प्लस मध्ये येतंय. बरोबर. तर ज्यावेळी बघा विषम मध्ये धरा, 1 आलं 3 आलं 5 आलं 7 आलं आणि असंच झालं तर उत्तर काय येणार? वजामध्ये येणार. म्हणजे कसं बघा, आता इथं वजा चिन्ह मोजा तुम्ही, 1 2 3 वेळा आलं, 3 वेळा आलं म्हणजे उत्तर कशात येणार? वजामध्ये येणार. गुणाकार हा होणारच आहे, उत्तर फक्त वजामध्ये येणार. हाच जो नियम आहे हाच भागाकारामध्ये सुद्धा अप्लाय होतो. हाच भागाकार. आता अजून एक उदाहरण तुम्हाला दाखवतोय सर, की जेणेकरून उत्तर काय ते बघा. म्हणजे असं आहे समजा -2 गुणिले 7 गुणिले -3 तर याचं उत्तर काय येणार? तर बघा ह्याचं उत्तर काय येणार? आता इथं आपण टोटल गुणाकारामध्ये गुणाकार तर करायचंच आहे, पण चिन्हासाठी काय करणार आपण? वजा चिन्ह मोजायचं टोटल. हा 1 आला, हा 2 आला. 2 ला काय आहे रे? 2 ला प्लस आहे, म्हणजे उत्तर काय येणार? प्लस मध्ये येणार. तर इथे येणार प्लस. आता गुणाकार करायचा, 7 दुनी 14, 14 त्रिक 42, म्हणजे उत्तर येणार 42. तर बघा आता हे तुम्हाला कन्सेप्ट कळालं की बाबा सम असल्यावर काय होतं, विषम असल्यावर काय होतं. एक गणित मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे, ते तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं की त्याचं उत्तर काय येणार आहे. तर होमवर्क वाला गणित घ्या. ह्याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. ह्याचं उत्तर काय? एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्ही जरा विचार करून मी जे शिकवलंय त्यानुसार व्यवस्थित बघून तुम्हाला या गणिताचं उत्तर द्यायचं आहे.
तर हे झालं आपलं गुणाकाराचे नियम. ज्यावेळी हे पूर्णांक संख्या आहेत सर्व, त्यामुळे पूर्णांक संख्येमध्ये काय होतं ते हे जे नियम मी सांगितले आहेत. आता काय वेळानंतर आपण अपूर्णांकाचे पण घेणार आहे. आता हे पूर्णांक झाला, आता आपण भागाकाराचं बघूया की भागाकारमध्ये काय होतं. आता आपण भागाकारामध्ये बघूया. भागाकारामध्ये काय होतं बघा. पहिला नियम काय आहे, ज्यावेळी दोन्ही पण संख्या ह्या प्लस प्लस मध्ये असतील तर तेव्हा काय होतं, दोन्ही पण मायनस मायनस मध्ये असतील तेव्हा काय होतं, आणि ज्यावेळी एक प्लस एक मायनस मध्ये असेल तर तेव्हा काय होतं ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, समजा छेदात 5 आहे, आपला अंशात 5 आहे आणि छेदात पण 5 आहे. ज्यावेळी कोणतंही चिन्ह नसतं त्यावेळी चिन्ह हे अधिक असतं, म्हणजे पॉझिटिव्ह असतं. मग 5/5 तर उत्तर किती येणार, 1. याच टाइप मध्ये आपण उदाहरण बघूया. 15/3 उत्तर किती येणार बाबा, 3×5=15. तर इकडे बघा 42/7 उत्तर किती येणार बाबा, 6×7=42. हे झालं पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट बघा आपण. दुसऱ्यामध्ये काय होणार, एखादं चिन्ह वजामध्ये आलं तर काय होईल. तर बघा, आता आपण देऊया 10/5. यावेळी बघा एखादं चिन्ह वजामध्ये आलंय तर काय होणार. मगाशी मी जसं गुणाकारमध्ये तुम्हाला सांगितले सम आणि विषम, तेच रूल इथं वापरायचं आहे. आता बघा एकदाच वजा आलंय म्हणजे उत्तर हे वजामध्ये येणार. भागाकार तर करायचंच आहे, उत्तर हे वजामध्ये येणार. 5×2 = 10 येते, म्हणजे उत्तर -2 येईल. या टाइपचं आपण उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की नेमकं करायचं काय आहे. तर बघा असं आलं, समजा -27/3 केलं तर किती येणार, उत्तर 9 येणार हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु चिन्ह कोणतं येणार, यामध्ये वजा किती वेळा आला रे, एकदाच आले म्हणजे उत्तर हे वजामध्ये येणार, म्हणून इथं उत्तर -9 येणार. आता पुढचं बघा, 64/16 आहे समजा, तर काय येणार, वजा किती वेळा आहे, टोटल एकदाच आहे म्हणजे उत्तर हे वजामध्ये येणार. तर काय येणार, 16×4=64 म्हणजे 4 आणि चिन्ह हे 1 असल्यामुळे वजामध्ये येणार. हा झाला दुसरा रूल. आता तिसरा रूल बघा, दोन्ही संख्या वजा वजामध्ये आहेत तर काय करायचं. तर बघा दोन्ही संख्या वजा वजामध्ये आहेत. आता आपण उदाहरण घेऊया, -12 आणि -3. -12 आणि -3 तर काय करायचं, 3×4=12 येत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. 4 तर येणारच आहे, हे सर्वांनाच कळालंय. चिन्ह काय येणार, आता जसं की आपण गुणाकारामध्ये सांगितलंय 2, 4, 6, 8 मध्ये आलं तर 2 - 2, 4, 6, 8 मध्ये आलं तर उत्तर आपण प्लस मध्ये लिहितो. म्हणून बघा इथं पण वजा किती वेळा आला, मोजा, एकदा दोनदा, म्हणजे अंशात पण वजा आलं छेदात पण वजा आलं, म्हणून उत्तर काय येणार, प्लस मध्ये 4 येईल. उत्तर काय येणार, प्लस मध्ये 4 येईल. तर बघा आता पुढचं या टाइप मध्ये आपण एखादं गणित बघूया. गणित बघितल्यावर काय होते बघा, आता इथं घ्या गणित, -30/-5 किती होईल रे, 2 वेळा वजा झालं, उत्तर किती येणार, प्लस मध्ये 6. पुढचं बघा, 33 -33/-11 बरोबर उत्तर किती येणार रे, प्लस मध्ये 3. हे झाले अधिक वजाबाकीचे रूल्स. हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, प्रत्येक रूल मांडून घ्या की काय होतं. म्हणजे आता तुम्हाला मी एखादा शॉर्ट मध्ये सांगतो की हे रूल कसं राहतं, ते अधिक वजाबाकीमध्ये कसं करायचं, वजा अधिक मध्ये कसं करायचं. आता आपण एक छोट्याशा टेबल मध्ये अधिक वजाबाकीचा नियम कसं लक्षात ठेवायचं ते तुम्हाला सांगतो. समजा अधिक वजाबाकी आहे, तर छोट्याशा टेबल मध्ये आपण कसं लक्षात ठेवायचं ते तुम्हाला सांगतो. बघा, अधिक आणि अधिक असेल तर उत्तर अधिक येते, बरोबर. अधिक आणि वजा असेल तर इथं काय येणार, मोठ्याचं चिन्ह, हे लक्षात ठेवायचं आहे. होणार वजाबाकीच परंतु चिन्ह मोठ्याचं येणार. होणार काय,
वजाबाकी कारण चिन्ह मोठ्याचं चिन्ह येणार. दुसरं काय वजा अधिक आहे समजा तर सेमच राहील, चिन्ह मोठ्याच राहणार आहे पण होणार वजाबाकीच. आता वजा वजा असेल उत्तर हे वजा मध्ये येणार खरं होणार काय बेरीज. बरोबर, मोठ्याचं चिन्ह येणार बेरीज येणार. हे झालं अधिक वजा मध्ये. आता आपण गुणाकार भागाकार मध्ये बघूया की काय होतं नेमकं. समजा गुणाकार आणि भागाकार. गुणाकार भागाकार मध्ये काय होतं, समजा गुणाकार झाला आपण किंवा भागाकार झाला, अधिक अधिक असेल तर उत्तर हे अधिक मध्ये येतं. अधिक गुणिले अधिक उत्तर अधिक. वजा गुणिले अधिक बरोबर उत्तर वजा. अधिक गुणिले वजा बरोबर वजा. वजा गुणिले वजा बरोबर वजा. अधिक येतं बघा, तुमचं लक्ष नाही आहे व्यवस्थित. वजा गुणिले वजा अधिक येतं गुणाकार मध्ये. सर्वांनी वजा वजाला पण वजा लिहिलं परंतु हे वजा वजा येणार नाही अधिक येतं कारण गुणाकारामध्ये वजा वजा मध्ये अधिक होतं आणि बेरीज वजाबाकी असेल तर वजा वजा मध्ये वजा होतं. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. हा यांच्यातला फरक आहे, हा मुद्दा यांच्यातला मेन फरक आहे. आतापर्यंत आपण सर्व पूर्णांक बघितलं तर काय वेळ आता अपूर्णांक मध्ये आलं तर काय करायचं. तर बघा काय करायचं. आता समजा असं आहे 1/2 अधिक 2/3 आहे तर काय आहे, ज्यावेळी मध्ये चिन्ह अधिक असतं परंतु अपूर्णांक आहे, पूर्णांक तर नाही आहे, अपूर्णांक मध्ये आहे तर काय करायचं. ज्यावेळी अधिक चिन्ह येतं, ज्यावेळी अधिक चिन्ह येतं तर त्यावेळी काय करायचं तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे काय ना 3 गुणिले 1 बरोबर 3. मधलं चिन्ह कुठलं आहे बाबा अधिक आहे म्हणून इथे लिहायचं अधिक. 2 गुणिले 2 बरोबर येणार 4. छेद असा 2 गुणाकार झाला आता आपला बरोबर. आणि छेदा काय करायचं तर ह्यांचा छेदाचा गुणाकार करायचा म्हणजे 2 गुणिले 3 6. मग उत्तर काय येणार याचं 4 अधिक 3 7 छेद 6. हे जर उत्तर येते. तर कळालं का तुम्हाला काय करायचं आहे. अधिक असलं तर बघा पहिल्यांदा काय करायचं तिरकस गुणाकार करायचा. पहिला बघा 3 गुणिले 1 3 आला, 2 गुणिले 2 4 आलं, मध्ये जे चिन्ह होतं ते मध्ये लिहिलं अधिक आणि छेदला छेदाचा गुणाकार करून 6 लिहिलं आणि याची बेरीज केली आणि हे उत्तर आलं 7/6. हे झाला बेसिक. आता बघा या टाइप मध्ये आपण एक गणित घेऊया म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होईल. तर बघा 2/7 अधिक 5/4 असा आहे समजा. 2/7 अधिक 5/4. तर काय येणार सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे. 4 दोन्ही 8 मध्ये चिन्ह अधिकचं आहे म्हणून इथं पण चिन्ह अधिक येणार. 7 गुणिले 5 7 35 म्हणून इथं येणार 35 छेद 7 गुणिले 4 7 चौक 28 यांचा गुणाकार केला बरोबर. तर यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 35 आणि 8 किती रे 43 छेद 28 हे जे उत्तर आहे. आणि कशाला भाग जातोय काय 43 आणि 28 ला अशी कुठली कॉमन संख्या आहे का नाही आहे. तर ज्यावेळी कॉमन संख्या नसते तर हेच इथं उत्तर येतं. झालं हे झालं उदाहरण. आता आपण दुसरं बघूया किंवा हे गणित जे आहे ना आपण अजून एक पद्धतीने सोडवू शकतो. ते कसं ते पण तुम्हाला सांगतो की हे गणित आपण अजून एक पद्धतीने कसं सोडवू शकतो ते. म्हणजे बघा 1/2 अधिक 2/3 बरोबर 1/2 अधिक 2/3 म्हणजे काय करायचं 2 आणि 3 ह्यांचा घ्यायचा लसावी. लसावी म्हणजे काय या दोन्ही संख्येने त्या संख्येला भाग जायला पाहिजे म्हणजे लसावी असं लक्षात ठेवा. म्हणजे बघा 2 आणि 3 म्हणजे कुठली संख्या आहे बाबा तर बघा 2 आणि 3 ला 6 ने भाग जाते बरोबर. मग दोघांना आपल्याला 6 करायचं आहे म्हणजे दोन्ही छेद समान होतं. 6 केल्यावर काय होईल तर बघा याला आपण 3 गुणल्यावर 6 होणार का नाही. 2 गुणिले 3 केल्यावर 6 होते. तसंच खाली 3 गुणलं म्हणून वरती पण 3 गुणायचं. या आता 3 ला आपल्याला 6 करायचं तर किती गुणायला पाहिजे 2 गुणायला पाहिजे. 3 गुणिले 2 इथे खाली 2 गुणलं म्हणून वरती पण 2 गुणायचं. तर काय होतंय बघा इथं राहणार 1 गुणिले 3 3
छेद 6 अधिक 4 छेद 6. हे बरोबर आहे. ज्यावेळी छेद समान असतो, ज्यावेळी छेद समान असतो तर त्यावेळी काय होणार बघा, यांची डायरेक्ट वरच्यांची बेरीज करायची. म्हणजे 3 अधिक 4 7 आणि छेदात 6, कारण छेद समान आहे म्हणून असं पण तुम्ही उत्तर काढू शकता याचं. म्हणजे याचं उदाहरण बघा, तुम्हाला सांगतो एखादं दाखवतो. 3/5 अधिक 8/5 असं आहे समजा. तर काय होणार, छेद समान आहे म्हणून डायरेक्ट छेद पहिल्यांदा लिहून घ्यायचं 5. 8 अधिक 3 11 म्हणजे 11/5 हे जे उत्तर येते. कळालं का तुम्हाला, समजलं का हे कसं करायचं आहे? की बघा, ज्यावेळी छेद समान नसतो तर आपण असं सुद्धा करू शकतो, तिरकस गुणाकार छेद छेदांचा गुणाकार. आणि ज्यावेळी छेद समान असेल तर आपण डायरेक्ट वरच्यांची बेरीज आणि छेद समान जो आहे तो खाली लिहितो डायरेक्ट एक. असं पण करू शकतो किंवा असं पण करू शकतो, दोन्हीनं उत्तर तेच येते. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही करू शकता. म्हणजे कसं कधी कधी गणितात कसं होतं, असं येतात कन्सेप्ट. म्हणजे कसं 2/15 गुणिले 7/60 असं आहे समजा. नाही गुणिले नाही, अधिक 2/15 अधिक 7/60 असं समजा आलं गणित. तर तुम्ही काय करणार, आता 60 आणि 15 या दोघांना पण बघा, ह्याला पण 60 न भाग जातोय, 60ला 60 न भाग जातोयच. आणि 15 आणि 60, 15 पण 60ला 15 पण भाग जातोय. मग ह्यालाच आपण 60 केलं तर छेद समान होतंय. मग असं पण आपण करू शकतोय. म्हणजे कसं करायचं बघा, 15 गुणिले 4 म्हणजे 15 चौक 60. इथं 4 न गुणलं म्हणून इथं पण 4 न गुणलं, बरोबर. पहिला काय केलं आपण बघा, इथं पण 4 न गुणलं म्हणून वरती पण 4 न गुणलं. मग काय राहणार वरती बघा 8. आणि आता दोघांचा छेद झाला समान, ह्यो पण 60 झाला, ह्यो पण 60 झाला. म्हणजे वरच्यांची काय होणार, बेरीज होणार. 8 2 गुणिले 4 8 अधिक 7 हे अधिक 7. म्हणजे उत्तर किती झालं, हे 60 अधिक हे 60 आणि हे 60 म्हणजे कॉमन 60 झाला मग 60. म्हणजे उत्तर किती येणार, तर बघा 8 अधिक 7 किती होणार, 8 अधिक 7 8 2 16, एक कमी करायचं 15/60 बरोबर. 15/60 बरोबर किती येणार, 1/4 हे जर उत्तर येणार. 1/4 बरोबर हे जर. तर बघा आता अधिकचा नियम झाला. आता सेम वजाबाकीचे नियम बघूया आपण. वजाबाकीला काय करायचं बघा, 3/5 वजा 2/5 असे असेल समजा. छेद समान आहे तर काय करायचं, पहिला छेद लिहून घ्यायचं 5 3 आणि मधलं चिन्ह जे आहे वजा आणि इथं 2. म्हणजेच काय येणार, उत्तर काय येणार, अधिक आहे बघा, हे वजा आहे. मगाच तुम्हाला सांगितलंय अधिक वजा असलं की उत्तर वजा होतं. बेरीज वजाबाकी होणार आणि चिन्ह कोणाचं येणार, मोठ्याचं चिन्ह येणार. मग चिन्ह मोठं कोण आहे 3 म्हणून उत्तर येणार 1/5 हे जे उत्तर आहे. ह्यावेळी कसं असते, ह्यात पण ते जुना नियम लागू शकतो. म्हणजे कसं आपण तिरकस गुणाकार छेद छेदांचा गुणाकार असं केल्यावर सुद्धा तेच उत्तर येते. परंतु हे छेद समान असल्यामुळे आपल्याला ती प्रोसेस करायची गरज नाही आहे, आपण डायरेक्ट हे करू शकतोय असं. म्हणजे आपण तसले गणित घेऊया. म्हणजे कसं बघा, 7/2 वजा 3/7 असं घेऊया आपण. म्हणजे काय आहे ते बघायचं उत्तर. पहिला काय करणार आपण, तिरकस गुणाकार करणार. 7 गुणिले 7 49, 7 7 49. मध्ये चिन्ह काय आहे बाबा, वजा आहे म्हणून इथे लिहिलं वजा. 2 गुणिले 3 किती येणार, 6 येणार म्हणून लिहिलं 6. आणि छेदांचा गुणाकार किती येते, 2 गुणिले 7 14. म्हणजे उत्तर काय येणार बघा, इथं बघा ह्याचं चिन्ह अधिक आहे, ह्याचं चिन्ह वजा आहे. म्हणजे होणार काय, वजाबाकी. चिन्ह कुणाचं येणार, मोठ्याचं. मग 49 मधनं 6 गेले, उत्तर किती येणार 43. 43/14 हे जे उत्तर येते, हे जे उत्तर येणार. याला आपण डायरेक्ट छेद समान करून सुद्धा सोडवू शकतोय. हे पण तुम्हाला दाखवतो की कसं सोडवायचं छेद समान करून. बघा 7 इथं पहिला गणित लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. 7/2 वजा 3/7. आता बघा 2 आणि 7चा लसाव घ्यायचा म्हणजे किती येणार, 14 येतो. म्हणजे बघा आता याला 14 करायचा तर मला काय करणार, 2 गुणिले 7 केलं, इथं खाली पण 7 केलं म्हणून मी वरती पण 7 करणार. जे आपण खाली गुणाकार करतो तेच वरती पण करायचं. आता ह्याला 14 करायचं तर काय करणार, 7 गुणिले 2, इथं खाली 2 केलं म्हणून वरती पण 2 केलो मी, बरोबर. तर याचं उत्तर काय येणार बघा, 7 7 49 वजा छेद 7 7 49 आणि इथं छेद किती येणार, 7 2 14. मधलं चिन्ह वजा आहे तसं लिहिलं. 3 गुणिले 2 6 आणि 7 2 14 आहे तसं लिहिलं. तर ह्याचं उत्तर पण बघा तेच येते
43/14. हे जर उत्तर सुद्धा तेच येते, फक्त ही प्रोसेस लेंदी झाली किंवा ही प्रोसेस ज्याला जे कम्फर्टेबल वाटेल त्यानुसार तुम्ही हे गणित सोडवायचं आहे. दोन्ही पण पद्धती योग्यच आहे. तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे सोयीस्कर ठरेल त्यानुसार तुम्हाला सोडवायचं आहे. अधिक वजाबाकीमध्ये हा रूल आहे, अधिक वजा असले तर. आता ह्यात कसं आहे, काय काय गणितात मिक्स होते, काय काय गणितामध्ये त्यांनी मिक्स करतात, म्हणजे एखादं वजा देणार, एखादा अधिक देणार, तर तुम्ही काय करणार त्यावेळी. तर त्यावेळी तुम्हाला एक सांगतो की कसं करायचं हे. म्हणजे उदाहरण बघा, इथं तुम्हाला दाखवतो एक उदाहरण. आता समजा इथं वरती -4 लिहिलंय (3) तर मध्ये वजा पण लिहिलंय 5 आणि इथं घेऊया 7. बरोबर. तर बघा काय करायचं आहे. हे 7 आहे. पहिला काय करणार, तिरकस गुणाकार तर मी करणारच आहे. मग दुसरा पेन घेऊन दाखवतो. तर बघा, पहिला तर तिरकस गुणाकार तर तुम्हाला करायचंच आहे. परंतु इथं बघा 7चं चिन्ह काय आहे रे, प्लस आहे. 4चं चिन्ह काय आहे रे, वजा आहे. मग प्लस गुणिले वजा म्हणजे अधिक गुणिले वजा, गुणाकारामध्ये वजा होतं, हे तर तुम्हाला माहितीच आहे फिक्स. 7 चोक 28. बरोबर. तर बघा, मधलं चिन्ह आहे जसं मी लिहिलं वजा, मधलं चिन्ह आहे तसं वजा लिहिलं मी. इथं वजा होतं म्हणून ते वजा लिहिलं. आता इथं बघा 3 गुणिले 5, 3×5 15 छेद 3 × 5 15. तर छेद बघा 7 गुणिले 3 7 21. बरोबर. 7 21. तर बघा आता काय होणार, वजा 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 मध्ये काय होतं रे, बेरीज होते, परंतु चिन्ह हे वजा बाकीचं येतं. मग 28 अधिक 15 किती येते रे, -43 छेद 21 आहे तसं राहते. आता 43 आणि 21 ला कुठली संख्येला भाग जातोय काय, नाही जात, तर उत्तर हेच राहणार. कळालं काय सर्वांना. तर तुम्हाला एक होमवर्क गणित घेतो, ते तुम्ही होमवर्क मध्ये सोडवायचंय. हे तुम्हाला होमवर्क मध्ये आणि याचं उत्तर कमेंट मध्ये सांगायचं आहे. हे गणित सोडवून तुम्ही कमेंट मध्ये यायचं की याचं उत्तर काय येणार. ही झाली दुसरी कन्सेप्ट. अधिक झालं, वजाचं झालं. आता आपण गुणाकार आणि भागाकार मध्ये काय होतं हे आपण बघूया. तर बघा, बघा आता आपण गुणाकार आणि भागाकार मध्ये काय होतं ते बघूया. म्हणजे समजा असं आहे 3/4 गुणिले 2/5 असं आहे समजा. तर काय होणार आहे याचं उत्तर, ज्यावेळी मध्ये चिन्ह गुणाकार असतं, ज्यावेळी मध्ये चिन्ह गुणाकार असतं त्यावेळी मध्ये चिन्ह गुणाकार असल्यावर समोरासमोरील गुणाकार करायचा. याचा याचा. कळालं का तुम्हाला. गुणाकारचं चिन्ह असेल त्यावेळी समोरासमोर, म्हणजे 3 × 2 6 आणि 4×5 20. हे ना अनेक लक्षांना भाग जातो काय, तर जातोय 2 न भाग जातोय. 2 × 6 2 × 20 म्हणजे उत्तर किती येणार, 3/10. असं पण देतील काय काय प्रश्न, असं पण देऊ शकतात उत्तर. 10 न 3 न भागला किती येते रे, 0.3. हे पण उत्तर बरोबर आहे. असं पण उत्तर देऊ शकतात, असं पण उत्तर देऊ शकतात, दोन्ही पण उत्तर बरोबर आहे. हे झालं गुणाकारामध्ये. तर यामध्ये पण चिन्ह कधी काय काय वेळा चेंज करतात. म्हणजे समजा असं केलंय -3 -2 गुणिले -6 आणि +3 असं दिले समजा, असं दिले समजा. तर आपण डायरेक्ट काय करू शकतो, याला डायरेक्ट भाग पण घालू शकतो आपण. 3 × 1 3 3 2 6 3 × 3 3 2 6. तर हे असं पण लिहू शकता डायरेक्ट तुम्ही -3 -2 गुणिले -2 झालं, कारण हे वजा चिन्ह आहे म्हणून वजा आणि 1 असं पण लिहू शकता. मग आता यांचा गुणाकार करायचा. मग आता गुणाकारामध्ये कसं येणार बघा, 3 -3 -2. ज्यावेळी 2 वजा वजा गुणाकारामध्ये मिळतात तर गुणाकार हा होणारच,
परंतु चिन्ह हे प्लस होणार. 3 गुण 2 6 आणि चिन्ह प्लस मध्ये आलं म्हणून +6. आणि इथं बघा -2 आणि +1 मध्ये तर उत्तर किती येणार आहे? -2. बरोबर, कारण हे एक वजा आलं त्यामुळं आता बघा हे वजा आहे हे अधिक आहे म्हणून उत्तर कशात येणार? वजामध्ये येणार. आणि 2 बे के बे बे 3 6 म्हणून उत्तर -3 येते. हे असं लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्या ज्या मी बेसिक क्रिया शिकवल्या तेच इथे इम्प्लिमेंट करायचं आहे. परंतु तुम्हाला लक्षात काय ठेवायचं इथं फक्त की गुणाकार असला तर समोरासमोरील गुणाकार करायचा आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. चिन्ह बाकीचं ते मगाशी सांगितलंय, गुणाकार 2 गुणाकार असले 3 गुणाकार असले तर काय येणार उत्तर, तेच इथे इम्प्लिमेंट करायचं आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो, ते तुम्ही होमवर्कला सोडवा. हे तुम्ही गणित होमवर्क मध्ये सोडवायचं आहे. हा, हे झालं आता गुणाकारचे नियम. आता आपण भागाकारचे नियम बघूया. भागाकारचे नियम बघूया. तर काय करायचं बघा, भागाकारामध्ये पण सेम गुणाकार सारखंच आहे, फक्त थोडंसं फरक आहे. तेवढं तुम्ही फक्त ध्यानाने बघा म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं काय करायचं. आता समजा असं आहे, वजा वजा काढून घेऊया. पहिला आपण प्लस मध्ये समजावूया कसं आहे ते. भागिले असं आहे समजा. ज्यावेळी भागाकार असेल असं असं भागाकार मध्ये लिहिले तर काय करायचं, तर डायरेक्ट बघा ज्यावेळी तर भागाकार मध्ये आहे हिला आपण गुणाकार मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला सोपं होते की कसं सोडवायचं. म्हणजे कसं करायचं बघा, 4/3 आहे हे आहे तसं लिहून घ्यायचं. भागाकाराचे तर गुणाकार चिन्ह लिहायचा आणि जे हे आकडे लिहिले आहेत 2/6 इथं आपण लिहायचं 6/2, जेणेकरून तुम्हाला डायरेक्टच कळेल की नेमकं करायचं काय आहे. मग बघा हे आपण यात गुणाकार ज्यावेळी चिन्ह असते तेव्हा आपण वरती खालती कट करू शकतो. म्हणजे कसं बघा, बे के बे बे 2 4 3 1 3 3 2 6 म्हणजे उत्तर किती आलं रे? 4/1 म्हणजे उत्तर किती आलं? 4. हे जे उत्तर आहे हे असं तुम्ही डायरेक्ट पण करू शकताय. गुणाकारा पहिला भागाकाराचा आपण गुणाकारामध्ये कन्वर्ट केलो, कारण काय होईल आपल्याला सोपं होईल म्हणून. आता याचमध्ये आपण अजून एक गणित घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल की नेमकं करायचं काय आहे. म्हणजे समजा असं आहे, -8 छेद -12 भागिले 32 भागिले -4 असं आहे समजा. तर करायचं काय आहे तुम्हाला बघा, पहिला भागाकारला गुणाकारमध्ये करूया. म्हणजे कसं बघा, हे आहे तसं लिहून घ्यायचं 8/12 गुणिले हे -4 आहे तसं 32. आता आपण कटिंग चालू करायचं. बघा हे मायनस चिन्ह म्हणून इथं आहे तसं मायनस लिहायचं. इथं काय येणार 8/32 बरोबर. तर बघा हे -4 आहे तर आहे तसं वजा ठेवूया. मग इथं बघा हे काय होणार 4 त्रिकम 12 बरोबर. इथं काय होणार -1 म्हणजे 2 वजा वजा मध्ये गुणाकार झाला म्हणजे उत्तर किती आलं रे? प्लस आलं. आणि 4 त्रिकम 12 म्हणजे 1/12 हे जे उत्तर येणार. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बरोबर कसं आलं, वजा वजा आलं म्हणजे मगाचेच रूल वापरायचे आहेत. फक्त याने लिहिले अपूर्णांकात, बाकी काही फरक नाही आहे. अपूर्णांकात फक्त लिहिले मगाचाच नियम वापरायचे. म्हणजे समजा काय काय वेळ गणितात असं पण येते. म्हणजे कसं बघा, हे लक्ष द्या, हे भरपूर गणितात येते. हे जे मी कन्सेप्ट सांगतोय हे भरपूर गणितात असं म्हणजे सिच्युएशन क्रिएट होत्या. तुम्ही कसं करायचं ते तुम्हाला सांगतोय. म्हणजे बघा असं आलं समजा 5/3/5 असं आलं समजा. 5/3/5 असे कन्सेप्ट पण भरपूर गणितात येतात. ते तुम्हाला कळेल जसे जसे टॉपिक होतील तसं तुम्हाला कळेल की असे कुठं कुठं येतं. त्यावेळी तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर यावेळी कसं करायचं बघा, 5 आहे तसं लिहून घ्यायचं. हा छेद आहे 3/5 हा छेदात आहे बरोबर. तर छेदाचा छेद हा अंशात जातो आणि खाली 3 आहे तसं लिहायचं. म्हणजे याचं उत्तर किती येणार? 25/3 असं लक्षात ठेवा तुम्ही. 25/3 बरोबर. किंवा अजून एक तुम्हाला उदाहरण देतो. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा, हे भरपूर वेळा गणितात येते. असं हे महत्वाचं आहे खूप. हे असं भरपूर गणितात येते, त्यामुळे हे तुम्हाला माहित पाहिजे की हे कसं येतंय. हे भरपूर गणितात येतंय, त्यामुळे लक्षात ठेवा. आता दुसरं उदाहरण आपण असं घेऊया. 8/3 मोठं भागिले
12/4 असा आहे समजा. 8/3 भागिले 12/4 असं आहे समजा. म्हणजे उत्तर काय आहे बाबा, म्हणजे हे असंच दिलेलं आहे. हे जे आहे ना असंच आहे, फक्त लिहिताना असं लिहून दाखवतात आपल्याला की आपल्याला कन्फ्युज व्हावं. मग याला डायरेक्ट पण तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. या 8चं आहे तसं लिहायचं, छेदाचा छेद म्हणजे 4 हिला वरती घ्यायचं आणि 12 आहे तसा लिहायचा खाली. छेदाचा होता 12 आणि इथला छेद आहे तो खाली घ्यायचा 3. असं पण करू शकता तुम्ही. तर याचं उत्तर काय येणार बघा. आता कटिंग चालू करायचं. 4 एके 4, 4 त्रिकम 12. मग उत्तर येणार आहे 8 गुणिले 1 8, 3 त्रिक 9. म्हणजे उत्तर येणार 8/9. किंवा हे असं पण लिहू शकता. असं समजा तुम्हाला दिलंय तर तुम्ही असं लिहायचं 8/3 भागिले 12/4. मग आता तुम्हाला माहिती आहे मध्ये भागिलेचं गुणाकार कसं करायचं रे, असं करायचं 8/3 गुणिले 4/12. म्हणजे उत्तर काय आहे, शेवटी तो हिशोब असाच झाला बघा. 8 गुणिले 4 इथं पण 8 गुणिले 4 आहे. 12 गुणिले 3 इथं पण 3 गुणिले 12 म्हणजे 12 गुणिले 3 आहे. हिशोब तेच होते. हे डायरेक्ट पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे कसं करायचं, हे एकत्र जोडायचं, हे अंशात लिहायचं आणि हे जोडायचं, ह्याला लिहायचं छेदात, कारण हे छेदात आहे म्हणून. हे स्वतःच ओरिजिनल छेदात आहे आणि हे वरच्या छेदात आहे. असं पण लिहू शकता तुम्ही. हे असं करा किंवा असं करा, उत्तर तुमचं हेच येणार. हे दोन्हीमध्ये पण लक्षात ठेवा. दोन्हीमध्ये पण लक्षात ठेवा की उत्तर सेमच येणार आहे. अधिक असू दे वजा असू दे, या दोन कन्सेप्ट महत्वाचे आहेत. तर आजचा हा आपला एकदम सोपा बेसिक गणित क्रियेचा टॉपिक हा संपलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय गोष्टी कळाल्या, कोणत्या गोष्टी तुम्हाला माहित नव्हत्या, नवीन कळाल्या, की जेणेकरून तुम्हाला ते गणित सोडवताना सोपं झालं, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा.